आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. राजवीर अँड सोरंजली 11. तर फिल्डिंग करणारी टीम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. अमर भैया रिसवाडकर. सर 1 मिनिट मॅच थांबवा, 1 मिनिट फक्त. संघमालक खर तर ज्ञानेश सर, आरबी ॲग्रो ना, आरबी माने माळशिरस संघमालक यांच्याकडून मात्र 2,500 रुपयांचं पारितोषिक आहे के साठी, आणि ते दिलं जातंय खरं तर. सलग हॅट्रिक खरं तर. बारा टन खरं तर युरियाची गाडी दिली होती ज्यावेळेस ऍग्रिकल्चरच्या मॅचेस होत्या त्यावेळेस, जे माळशिरस मध्ये सलग 3 षटकारासाठी. तेच दिलदार व्यक्तिमत्व आरबी माने माळशिरस. कौतुक करावं लागेल खरं तर या व्यक्तिमत्वाचं. येस, मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅच चांगली झाली खरं तर पाठीमागची, जिथे काही धाव्यांनी केवळ तो पराभव स्वीकारावा लागला. पारितोषिक दिलं जात आहे. तर पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये, पहिलाच बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. कृष्णा पवारला तुम्ही पाहताय, तर नॉन स्ट्राईक एंडला त्याचा साथीदार आकाश. ऑन स्क्रीनवरती तुम्ही केकेला पाहता. इथे आरबी माने ॲग्रो माळशिरस यांच्याकडून 2,500 रुपयांचं पारितोषिक. स्पर्धेतील पहिले हॅट्रिक के. बॅटिंगमध्ये जरी केकेला जास्त काही करता आलं नाही ना, तर हा के तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी करताना दिसेल किंवा गोलंदाजीमध्ये काहीतरी करताना दिसेल. कृष्णा यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्वीप केलाय, पाठवलाय चेंडू सरळ सीमारेषा पार. खणखणीत चौकार आलाय कृष्णाच्या बॅट मधून. कृष्णावरती खूप मोठी खरं तर जबाबदारी आहे आणि लिडिंग स्कोरर आहे या स्पर्धेतील खरं तर. गोलंदाजी ट्रॅक वरती मावली आहे. 4 धाव फलकावरती पाहायला भेटत आहेत. यावेळेस वा, काय सौंदर्य दाखवतोय हा फलंदाज. टायमिंगने भरलेला खेळाडू आहे खरं तर कृष्णाकडे. लेदर क्रिकेट सुद्धा बराचसा खेळलाय हा खेळाडू, आणि ते फटके तुम्हाला कृष्णाकडून पाहायला भेटत आहेत. कमालीचं टायमिंग आहे, टायमिंगचा धनी म्हणून ज्याला ओळखलं जातं खरं तर. धावफलकावरती आता बदल झालाय. 8 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. कृष्णा पुन्हा दाखवतो इथे कमालीचा फटका, चेंडू सीमारेषावर षटकार. ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. ऑफस्टंपच्या बाहेरचे बॉल तो सरळ स्वीप करून डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकून देऊ शकतो. ही ताकद आहे त्याची आतापर्यंत राहिली आहे. 6 धावे बरोबर इथे धाव फलकावरती आता बदल झालाय. 14 धावा. माऊलीवरती मात्र मोठं आक्रमण चढवलंय कृष्णाने. पुन्हा एकदा कृष्णा एक गुडघा टेकून मात्र चेंडूला दूरवरती फेकून देतोय. लॉंग लेग सीमारेषे लाग लावणारा खणखणी षटकार आहे. धाव फलकावरती जर पाहिलं गेलं तर 20 धावा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 20 धावा, आणि ज्या 20 धावा आल्यात त्या कृष्णाच्या बॅट मधून आल्यात.
अखंड भारतभर टेनिस बॉल क्रिकेट खेळणारा हा खेळाडू पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये केपी स्पोर्ट जे अकलूजमध्ये तुम्हाला शॉपी भेटणार आहे, स्पोर्ट शॉपी, तिचं उद्घाटन आहे. आणि कृष्णा पवार बॅटचा फेस ओपन केला. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आहे. ही रणनीती त्याने ठेवली आहे. एका सिंगल धावी बरोबरीतच आता धाव फलक बदलला. 21 धावा. एक मोठी स्पोर्ट शॉपी जे अकलूज शहरामध्ये तुम्हाला आता पुढच्या 2 दिवसामध्ये भेटीला येणार आहे. केपी स्पोर्ट कृष्णा पवार यांची षटक क्रमांक 1 संपल्यानंतर 21 धावा झाल्यात. महागडे षटक ठरलं खरं तर. पहिल्या 5 चेंडूमध्ये धावा घेतल्या. पुढे शेवटच्या बॉलवरती स्ट्राईकवरती राहण्याचा त्याचा प्रयत्न. तर गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र अहमद मुलानी गोलंदाजी ट्रॅकवरती तुम्ही पाहत आहे. महत्वाची मॅच आहे खरं तर. दोन्ही संघासाठी जिंकावं तर लागणारच आहे, यामध्ये शंका नाहीये. प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहता. अगदी दिवसभर प्रेक्षकांची गर्दी होती. जास्त ऊन नव्हतं. रात्रीच्या पर्वामध्ये सुद्धा तुम्ही पाहता अजून प्रेक्षक मायबाप या मैदानावरती उपस्थित आहे. मॅचचा आनंद घेत आहेत खरं तर. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. गॅप शोधलाय अलॉंग दी कार्पेट. चेंडू जाईल सीमारेषेकडे. 4 धावा. ही ओळख राहिली आहे या खेळाडूची. उगीच एखाद्या खेळाडूचं नावलौकिक होत नाहीये. ती क्षमता त्या खेळाडूकडे असते आणि ते कृष्णा पवारने दाखवले. धावफलकावरती बदल झालाय. 25 ऑन बोर्ड. 25 धावा या धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. खोलो टप्प्याचा बॉल आहे. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसला नाहीये तिथे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. शांत वातावरण मैदानाच्या चारी बाजूने. टेनिस क्रिकेट .in ची टीम या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करते. तर वरुण बुर्ला आणि टीम या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका पार पडताना. हो यावेळेस स्लोवर गतीचा बॉल ऑप्थमच्या बराचसा बाहेर आला आणि प्रेक्षकांचं मन जिंकणारा हा फटका आहे. कृष्णाच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. अप्रतिम फटका आहे. थोडेसे फिंगर्स पाहिले बॉलवरती फिरवताना गोलंदाजाने. त्यानंतर मात्र कृष्णाचा स्टान्स पाहिला असेल. समोरच्या दिशेने यावेळेस मात्र समालोचन कक्षाला मानवंदना देणारा खणखणीत चौकार आलाय. 4 धावा. अप्रतिम फटका आहे. प्रत्येक बाजूला, चारही मैदानाच्या बाजूला खेळण्याची क्षमता. कमबॅक करावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. 35 धावा धाव फलकावरती झाल्यात. 35 स्वतः कृष्णाच्याच आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला यावेळेस मात्र. तिथे गॅप आहे आणि चेंडू सुद्धा जाईल सीमारेषेकडे 4 धाव्यांसाठी. आज खरं तर गोलंदाजाला प्रश्न पडलाय की कृष्णाला क्षेत्ररक्षण कोणत्या दिशेला लावावं. बरेचसे फटके आहेत. कव्हरकडे खेळू शकतो, समोरच्या दिशेने खेळू शकतो आणि लॉंगॉनचं क्षेत्र ही कृष्णाचं आवडीचं क्षेत्र राहिलंय. 39 ऑन बोर्ड. 39 धावा. महागडे षटके 18 धावा आल्यात. पाठीमागच्या षटकामध्ये 21 आल्या. इथे अजून एक बॉल बाकी आहे 38 सर्कल मधील. शेवटचा बॉल. यावेळी जेल सुटलाय. जेल कुणाचा सोडलाय? कृष्णाचा जेल सुटलाय. थर्ड अंपायर कडे डिसिजन गेलाय रनआउट साठी. चेक तर केलं जाईल. बॅटर OU
टी आउट. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती 39 झाल्यात आणि ज्या 39 आल्यात त्या मात्र कृष्णाच्या बॅटमधून आल्यात. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक सागर पाटीलच्या बॅटमधून पाहिलं. आता कृष्णाला पुन्हा एकदा संधी आहे आणि या स्पर्धेत तो लीडिंग स्कोर राहिलाय. ऑरेंज कॅप खरं तर ज्याच्या डोक्यावरती येतो कृष्णा पवार. चला लोक न्यू बॅटर. इथून पुढे सूचना आहेत. तुमचा 38 सर्कलच्या बाहेर बाद झालेला फलंदाज येईपर्यंत आपला दुसरा फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये असावा. या सूचना लक्षात घ्या. धावफलकावरती 39 धावा. एक फलंदाज जो धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगदेव. 39 ऑन बोर्ड. 39 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. दोन्ही षटकं महागडी ठरली आहेत. कृष्णाचा सुटलेला झेल हा आता इथून पुढे किती त्रास देणार क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला, परंतु संधी शोधावी लागते. तर गोलंदाजी ट्रॅकवरती रामराजे यांना पाहत आहे. यस, यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर विकेट सुद्धा आली असती. लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळणारी एक धाव आहे. 40 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. पुन्हा कृष्णा स्ट्राईकवरती अर्धशतक बनवू शकतो कारण खूप वेळ आहे त्याच्याजवळ. इथून पुढे जर पाहायला गेलं तर 23 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 40 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. पाठलाग तर सुरू आहे. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. आलाय चौकार. संघाच्या 44 झाल्यात. कृष्णाच्या 43 झाल्यात. अप्रतिम भटकाय. त्रेचाळीस धावांवरती खेळतोय कृष्णा पवार. बॅट चेकर. पुन्हा एकदा झेल सुटलाय मैदानाच्या आतमध्ये. एसटी रक्षकाकडून झालेली चूक आहे. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता कृष्णाचा आणि आता मात्र चूक झाली आहे. 2 वेळा तुम्ही कृष्णाला संधी दिली आहे. जेल सुटले जात आहेत. आता गोलंदाज करणार तरी काय करणार. क्षेत्ररक्षकाने साथ देणं खूप महत्वाचं आहे. 44 ऑन बोर्ड. गोलो टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा आलाय. तोपर्यंत एकच धाव मिळते मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेस मात्र उंच हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहे. टिपलाय झेल मैदानाच्या आतमध्ये. आली आहे विकेट. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला मयूर आलेत. शेवटचा बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक आहे आणि या षटकामध्ये धावसंख्या रोखली आहे. चांगलं षटक आहे खरं तर. रामराजे चारी संधी सुद्धा निर्माण करून दिली होती खरं तर. तो झेल सुटला कृष्णाचा. पंचायत झाल्यात. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खेळलेला फटका पॉइंटच्या दिशेने. डीप बॅकफुट पॉइंटचा क्षेत्ररक्षक आलाय.
तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. फेक थोडीशी खराब होती आणि 2 धावा मिळत आहेत. 2 धावे बरोबर इथं षटक संपले. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे टीम 47 धावा. इथून पुढे मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कृष्णा 15 बॉल आणि 44 धावांवरती खेळतोय, तर मयूर आत्ताच आलाय 1 बॉल आणि 2 धावांवरती खेळतोय. परंतु रामराजेंचं कौतुक करावं लागेल, केवळ 7 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये आणि एक फलंदाज सुद्धा माघारी पाठवण्यात यश आलंय. चांगलं षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती 4थं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्राईकवरती कृष्णा आहे. इरफान पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्कोरबोर्ड थांबवलाय. खरं तर पाठीमागच्या षटकामध्ये रामराजे यांनी केलेली गोलंदाजी ही अप्रतिम होती. एक चौकार जरी आला असेल ना तरी त्याने कृष्णाला समोर रोखलं. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये इरफान. यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिलाय, परंतु गोलंदाजी यावेळेस मात्र चांगली होतीये. खोलवर टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना सातत्यानं रिव्हर्सचे फटके अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न राहिलाय, अपयश आलंय. 17 बॉल मध्ये 44 धावांवरती खेळतोय कृष्णा, तर 47 धावा या धावफलकावरती तुम्ही पाहताय. यावेळेस मात्र व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये अवांतर धाव भाऊ खाऊन जाईल. पांडुरंग सर मैदानाच्या आतमध्ये अवांतर धावेची घोषणा करतायत. बरसा दूरवरती होता बॉल, खरं तर तिथे जाऊन खेळण्याचा प्रयत्न कृष्णाचा राहिला. बॅट आणि बॉलचं कुठलंही प्रॉपर कनेक्शन होऊ शकलं नाहीये. 48 धावा. स्लोवर गतीचा बॉल कव्हरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय मैदानाच्या आतमध्ये. गॅप शोधला तिथे आणि केवळ दिशा दाखवली आहे. 2 धावे बरोबर येतात. धावफलकावरती आता बदल झालाय. धावा जर पाहिल्या गेल्या तर धावा 50 धावा पूर्ण करते टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम, 50 धावा. तर कृष्णा पवार 46 धावांवरती खेळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाजापासून दूरवरती ठेवलाय. थर्ड अंपायर कडे डिसिजन सोपवलाय. बॅटिंग टीमने घेतलेला रिव्ह्यू वाईट साठी चेक केलं जाईल. इथे चेक केलं जाते, पाहावं लागेल. अंपायर्स कॉल दे रिव्ह्यू कंटिन्यू असताना. अंपायर्स कॉल रिव्ह्यू कंटिन्यू राहू दे. कारण का बॉलर मध्ये आलाय युट्यूबला. येस, बॉलर मध्ये आलं मग सांग. धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर कर रे त्याच्यावर. धावा 50. ओ यावेळेस मात्र फटका आहे सुरेख आणि अर्धशतक फलकावरती लागतं. इथे चौकार आलाय. एकदा बॅट वरती करा कृष्णा पवार, जोरदार टाळ्या वाजवूयात. या स्पर्धेचा लीडिंग स्कोरर आहे आणि या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक कृष्णा पवार. पहिलं अर्धशतक सागर पाटील, तर दुसरा अर्धशतक कृष्णा पवार यांच्या नावावरती. कमालीचा फटका आहे. चेंडूला पाठवलंय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर आता बदल झालाय.
यावेळेस मात्र आता कृष्णा स्लॉट मध्ये आलाय, फेकून दिलाय दूरवरती. 60 धावा धाव फलकावरती झाल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मात्र आता संपलाय. चांगदेव सरांकडून कृष्णाच्या 50 साठी 1001 रुपयांचं पारितोषिक आलंय संघ मालक यांच्याकडून. आणि प्रत्येक षटकारासाठी सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. फटकेबाजी केली आहे. 60 धावा झाल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. आणि आता इथून पुढे तुम्ही पाहू शकता कृष्णा वेगळ्या लयमध्ये पाहायला भेटणार आहे. मयूर जो 1 बॉल 2 धावींवरती खेळतोय. 60 धावा ऑन स्क्रीन वरती बरेचसे प्रेक्षक टीम्सचे खेळाडू पाहू शकता तुम्ही. मॅचचा आनंद घेतायत. 60 धावा धाव फलकावरती. रामराजे. ओहो, यावेळेस खराब बॉल आहे. फुल टॉस, फुल लॉस पाठवलाय चेंडू सीमारेषेच्या दूरवरती. 6 धावा धाव फलकावरती झालेले आहेत. केवळ दिशा दाखवायची होती या बॉलला. आणि आता मयूर सुद्धा थांबायला तयार नाहीत. प्रत्येक षटकाराला मात्र पारितोषिक असणार आहे. दोन्ही फलंदाजासाठी पारितोषिक आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न राहिला होता इथे. 66 धावा धाव फलकावरती झालेले आहेत. सरळ बॅटने धावा येत असताना रिव्हर्स फटकेची खरं तर आवश्यकता होती का, हा प्रश्न पडलाय. आणि त्याच गोष्टी कदाचित कृष्णा पवार तिथे समजवत असेल मयूरला, कारण खूप मोठा अनुभव आहे आणि याचा फायदा मयूरला सुद्धा होऊ शकतो. यावेळेस व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. अवंतर धाव भाऊ खाऊन जाते. 67 धावा. कृष्णा पवार 21 बॉल आणि 56 धावेंवरती खेळतोय. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न राहिलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकार आल्यानंतर मात्र पुढे रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एक डॉट बॉल. कमबॅक केलंय रामराजे यांनी. पहिल्या षटकामध्ये सुद्धा केवळ 7च धावा खर्च केल्या होत्या. लोअर फुटटॉसचा बॉल आहे. डीप विकेटकडे बॉल गेलाय तिथे. आणि एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये आली आहे. तोपर्यंत सिंगल धावेबरोबर इथं धाव फलकावरती आता बदल झालाय. 68 झाल्यात. षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. कृष्णा आता इथून पुढे पाहावं लागेल. या बॉलवरती मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न तर नक्कीच राहील. चांगली बॅटिंग पाहायला भेटली आहे. 56 धावा. वाईट बॉल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये. कृष्णापासून बराचसा दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये पाहता येते मैदानाच्या आतमध्ये मात्र अवंतर धाव आली आहे. यावेळेस समोर टाकला अगदी पुढे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पाठवलंय कृष्णाने. कमालीची फटकाबाजी आहे. गॅप शोधतोय आणि जसे गॅप शोधले जात आहेत ना तशा धावा येत आहेत. फलंदाज जरी कृष्णापासून बरेचसे बॉल दूरवरती ठेवण्याचे प्रयत्न करत असतील ना तरी कृष्णा मात्र तिथे पोहोचतोय. 73 धावा. शेवटचा बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये या षटकातील. यावेळेस मात्र फटका. यस, प्रॉपर आहे. कनेक्शन सुद्धा तितकंच सुंदर आहे आणि अगदी स्ट्रेट डाऊन द बॅट बॅक टू द बॉलर खेळलाय. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना सुद्धा काही करता आलं नाहीये. काय फटका सजवलाय. मनगटातील ताकद दाखवली आहे कृष्णाने आणि 6 धावे बरोबर इथं धावफलक सुद्धा पुढे गेलाय. धावफलकावरती जर पाहिलं गेलं तर धावा झाल्यात त्या 79 धावा आणि त्यातील मात्र कृष्णाच्या 66 आहेत. कमालीची फटकेबाजी.
शेवटचे 6 बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती अप्पांना तुम्ही पाहताय. 79 धावा. फलंदाज मात्र इथे बाद होईल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता तिथे. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चला लवकर. 79 धावा. चांगली गोष्ट ही आहे संघासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी की कृष्णा स्ट्राईक वरती आलाय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता पाहावं लागेल. विक्रम आलेत. सुरुवात चांगली झाली अप्पाकडून, परंतु आता यावेळेस आव्हान थोडस अवघड आहे कारण कृष्णा आहे समोर. जो तर स्लोअर गतीचा बॉल होता तिथे ऑफ्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. OUT. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली फेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. एका धावे बरोबरीतच आता धावफलक सुद्धा पुढे गेलाय. 80 धावा धावफलकावरती झालेत. शेवटचे 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 80 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. बॅटची बाहेरची कड आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय थर्ड मॅन कडे. आलाय खणखणीत चौकार. 80 धावा धावफलकावरती झाले. 4 फलंदाज बाद. बॅटची कड होती बाहेरची आणि त्यावरती आलेला हा चौकार. रिव्ह घेतलाय. चेक केलं जाते पाहावं लागेल. अंपायर्स कॉल होता तो. रिव्ह कंटिन्यू होता. फेअर डिलिव्हरी. शेवटचा बॉल आता बाकी आहे. 84 धावा. या षटकामध्ये केवळ 5 धावा दिल्यात. वा, काही षटक टाकले आप्पाने. शेवटचा बॉल या इनिंग मधील. शॉर्ट पिचचा बॉल. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक होते तिथे आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार. 84 झालेत. सॉरी 88 झालेत. 89 करायचे. कृष्णा पवारचा सुटलेला झेल हा मागणा ठरला. एकदा बॅटिंग आवडली असेल तर कृष्णा पवारसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात मित्रांनो. कमालीची फटकेबाजी केली या खेळाडूने.
आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स, आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स, आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. मॅच सुरू होते. टार्गेट मोठे खरं तर 89 करायचे आहेत. कृष्णा पवार गोलंदाजी ट्रॅकवरती, विशाल ऑन स्ट्राईक वरती, तर नॉन स्ट्राईक एंडला आदित्य. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती फटका सुद्धा चांगला खेळलाय. चौकार आलाय. फुलटॉसचा बॉल होता, दिशा दाखवायची होती आणि योग्य दिशा दाखवली आहे. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेकडे. सुरुवात चांगली झाली आहे खरं तर डावाची, आणि अशी सुरुवात होणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताय. मोठी धावसंख्या पाठलाग करत असताना सुरुवात चांगली होणं खूप महत्त्वाचे आहे, आणि त्यामध्ये 238 सर्कलची षटकं जी खूप निर्णायक ठरणार आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये लगेचच बदल केलाय कृष्णाने. 4 धावा धावफलकावरती. विशालच्या बॅटमधून आलेला पहिल्या बॉलवरती चौकार. वेगळा आकार देतीये. कॉन्फिडन्स सुद्धा वाढलाय त्या चौकाराने. आता मात्र चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा. थोडासा पुढे टाकलेला बॉल होता ऑफस्टंपच्या बाहेरचा, त्याच्यावरती आलेला हा खणखणीत चौकार आहे. धावफलक मात्र 2 चौकाराने पुढे गेलाय. 8 धावा झाल्यात. चांगला फटका खेळला होता. क्षेत्ररक्षण पाहून बॅटिंग केली जाते खरं तर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कृष्णावरती आक्रमण. वाह, काय फटकेबाजी आहे. टाळ्यांचा गजर झालाय या फटक्यासाठी सुद्धा विशालच्या बॅटमधून.
कृष्णावरती मोठं आक्रमण आहे. थोडेसे सफल होऊन मात्र चांगला फटका सजवलाय. आता नक्की दबाव आहे, षटकार आलाय. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 3 बॉल मध्ये 14 आल्यात. जशी सुरुवात कृष्णाने केली तशी सुरुवात मात्र विशाल करतायत. टार्गेट 89 धाब्यांचं आहे आणि जर असाच खेळ पुढे सुरू राहिला तर ते टार्गेट सुद्धा खूप सोपं वाटू शकतं. चौदा धावा प्रेक्षकांनी मागणी केली. अजून एक आणि बॅटची कड यावेळेस मात्र आणि अजून एक आलाय. चौकार मात्र आलाय. आता बॅटची बाहेरची कड होती, गॅप आला, तिथे शोधला गॅप आणि या बॉल वरती मात्र चौकार. मागणं षटक ठरलंय. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 18 धावा. घे तुला पाणी ते झाकून दे, एवढंच पाणी आहे. 18 धावा. नंतर भेटत नाही. डॉट बॉल. षटक संपले. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर मात्र 18 धावा. शेवटच्या 2 बॉलवरती कमबॅक मात्र झालंय चांगलंच. गोलंदाजी ट्रॅकवरती आनंद बोडरे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल सुद्धा ठरलाय. विशाल पाठीमागच्या षटकामध्ये तोच फटके खेळत होता. आता मात्र आदित्य. नो बॉलचा इशारा आलाय मैदानाच्या आतमध्ये. मला तो ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पाहायला भेटला इथे. फ्री हिटचा बॉल असणार आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न राहिलाय तिथे. 23 धावा धावफलकावरती फ्री हिटची संधी असणार आहे. आता फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस मात्र फटका चांगला फजवलाय क्षेत्ररक्षक आहे मात्र तिथे. तोपर्यंत दुसरी धाव घेतली जाते. 2 धावे बरोबर इथं धावफलक आता पुढे गेलाय. 25 धावा. 38 सर्कल. इथून पुढे 4 बॉल बाकी आहेत या षटकातील. 4 बॉल मध्ये जर 10 ते 12 धावा आल्या तर चांगला स्कोर होऊ शकतो. प्रयत्न तेच आहेत. आदित्य पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला सजवलाय. सरळ चेंडू मात्र लॉंग लेग कडे जातोय. तिथे क्षेत्ररक्षक नसेल तिथे कोणताही आणि या 4 धावेने आता समीकरण सुद्धा बदलत आहे. चांगले फटके खेळले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात जशी होणं अपेक्षित होतं ती सुरुवात मात्र झाली आहे इथे. जास्तीत जास्त फायदा 38 सर्कलचा घेण्याचा आहे दोन्ही फलंदाजाचा. रिव्हर्स यावेळेस पुन्हा सक्सेस ठरलाय. आदित्यच्या बॅट मधून मात्र आलाय खणखणीत चौकार. धावफलकावरती धावा जर पाहिलं गेलं तर 33 धावा झाल्यात. पाठीमागचं षटक मात्र तिथे कमाली चालवत आणि या षटकामध्ये सुद्धा धावा आल्यात. विशालने पाठीमागच्या षटकामध्ये 18 धावा मिळवल्या तर आदित्य
इथे 14 धावेंवरती खेळतोय. फलकावरती 33 धावा. खोलो टप्प्याचा बॉल आहे. यस नो कॉलिंग. एक धाव मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावे बरोबर इथे धाव फलकावरती 34 झाल्यात. शेवटचा महत्वपूर्ण बॉल आहे 30 सर्कल मधील. बावं लागेल विशाल. पाठीमागच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली होती. यावेळेस मात्र बॅट्समन बराचसा सफल झाला खरं तर तिथे आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 34 धावा. शेवटचे बॉल बाकी आहेत ते 24 आणि बनवायचे आहेत 24 बॉल आणि 55 धावा. चोवीस बॉल आणि बनवायचे आहेत इथून पुढे 55 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती कोणाला आमंत्रित केलं? कृष्णा आला होता परंतु त्याने स्वतःला थांबवलं. गाडीच्या लाईट बंद करा. अमर आलेत गोलंदाजीसाठी. हो यावेळेस मात्र संधी होती परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता इथून पुढे खरं तर 38 सर्कल मध्ये तर चांगली धावसंख्या आली आहे. इथून पुढे अजून 55 करायचे आहेत. एखादं षटक जर 15 ते 20 धावेंचं आलं तर मॅच बनवू शकते. स्लोअर गतीचा बॉल कृष्णाने कॉल दिलाय. होणार नाही कोणतीही चूक आणि विकेट आली आहे. पहिला धक्का. आदित्यचा खेळ मात्र संपलाय. रामराजे देव बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगलं षटक आहे खरं तर. या षटकाची आवश्यकता होती कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावा चांगल्या आल्या होत्या परंतु विशालवरती बऱ्याचशा अपेक्षा आहेत. आता अमर कौतुक करावं लागेल. 3 बॉल मध्ये केवळ 1 धाव दिली आहे. ओहो खराब बॉल होता इथे. संधी सुद्धा होती तिथे आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. फुलटॉपचा बॉल होता. यावेळेस मात्र शॉर्ट पिचचा बॉल आहे. हुक केलाय. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकला नाही परंतु बॉलला मात्र स्टॉप केलंय तिथे. वाह काय क्षेत्ररक्षण केलंय. संग्राम तिथे मला वाटतं क्षेत्ररक्षणासाठी होता. केवळ 1 सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये 36 झाल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉल मध्ये केवळ 2च धावा खर्च केल्यात. चांगलं षटक पाहायला भेटलंय खरं तर अमर कडून. मॅच मध्ये आली आहे टीम पुन्हा एकदा. यावेळेस मात्र कव्हर मध्ये ओहो काय प्रयत्न राहिलेत. अप्रतिम प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय.
धाव जर पाहायला गेली तर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जात आहेत. ऑन स्क्रीन वरती सुद्धा तुम्ही पाहू शकता प्रतिम प्रयत्न राहिलाय तिथे झेल घेण्याचा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3चा खेळ संपलाय. धावफलकावरती आता पाहावं लागेल. 18 बॉल बाकी असताना इथून पुढे बनवायचे आहेत त्या 51 करायचे आहेत. 38 झालेत. चांगलं षटक खरं तर पाठीमागे पाहायला भेटलं. स्कोरबोर्ड रोखून धरला. विक्रम आले स्ट्राईक वरती मात्र विशाल 30 सर्कल मध्ये चांगल्या धावा बनवल्या होत्या परंतु पाठीमागच्या षटकामध्ये मोठी धावसंख्या करता आली नाही आणि त्यामुळे रिक्वायर्ड रन रेट तो आता थोडासा वाढलाय. कारण 18 बॉल मध्ये इथून पुढे 51 करायचे आहेत. 17 धावा प्रति षटकामागे मात्र बनवायचे आहेत. विक्रम ओ यावेळेस मात्र नो बॉलचा इशारा तर आलाय. संधी होती ती सुद्धा संधी गमावली म्हणावी लागेल. बीमरचा नो बॉल. 3 धावा आताच्या स्कोरबोर्ड वरती ऍड होतील. 51 करायच्या होत्या आता मात्र 48 18 बॉल मध्ये आणि त्या बरोबरीतच फ्री हिटचा बॉल असणार आहे. फ्री हिटचा बॉल प्रॉपर कनेक्शन होऊ शकलं नाहीये. बराचसा दूरवरती बॉल होता क्षेत्ररक्षकाला. आता मात्र यावेळेस एकच सिंगल धाव भेटतीये. सिंगल धावे बरोबर इथं धाव फलक सुद्धा पुढे गेलाय. 43 धावा झाल्यात. सॉरी 42 धावा धाव फलकावरती पाहायला भेटत आहेत. रामराजे बॅटची कड आहे. यावेळेस मात्र एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये भेटतीये. फलंदाजापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय गोलंदाजाचा. त्यामध्ये यश सुद्धा आलाय परंतु विशाल यांच्या बॅटवरती चेंडू परफेक्ट मिडल होत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये अगदी जसे चेंडू परफेक्ट मिडल झाले तसे मात्र पुढे दिसलेले नाहीयेत. फुलटॉसचे 2 चेंडू होते त्यावरती जर 2 मोठे हिट आले असते तर स्कोरबोर्ड चांगला झाला असता. परंतु इथून पुढे मोठे हिट खेळावे लागणार आहेत. फुल टॉस यावेळेस मात्र सांगतोय होणार नाही माझ्याकडून आता चूक. फुल टॉस बॉल वरती मात्र बॉलला फाटवलंय डीप मिड विकेट सीमारेषेच्या वरून सरळ 6 धावांसाठी. फटका सजवलाय. रोल बॉल द्या. पंधरा बॉल आणि 40 बनवायचे आहेत. पंधरा बॉल 40 धावा. चांगली बॅटिंग विशाल कडून. यावेळेस सुद्धा आणि आलाय षटकार 6 धावा. काय फटकेबाजी करतोय हा फलंदाज विशाल. कौतुक करावं लागेल. अप्रतिम फटका आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय अगदी काऊ कॉर्नर कडे. बॅक टू बॅक 2 षटकार. आता मात्र समीकरण बदललंय. एकदा मॅच मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम कडे तर एकदा फिल्डिंग करणाऱ्या टीम कडे. आतापर्यंत पाठीमागच्या 2 ते 3 मॅचेस अगदी अशाच राहिल्यात. एक तरी सामने झालेले नाहीयेत. 55 धावा झाल्यात. विशाल जर शेवटपर्यंत खेळला तर मॅच नक्की बॅटिंग करणारी टीम जिंकू शकते.
14 बॉल आणि 34 धावा. 17 धावा विक्रमने खर्च केल्या. 2 बॉल बाकी आहेत अजून मैदानाच्या आतमध्ये. एखादा मोठा हिट 2 बॉल मध्ये जर आला तर पुन्हा मॅच चांगली होऊ शकते. ओहो, यावेळेस स्लॉट मध्ये लागोपाठचा तिसरा खणखणीत षटकार आलाय. आता मात्र मॅच बदलली आहे मित्रांनो. चेंडूला दूरवरती फेकून दिले. काय फटकेबाजी केली आहे. प्रॉपर कनेक्शन. बॉलला इतक्या दूरवरती फेकून देतोय. बॉल आणायला सुद्धा वेळ लागतोय. कमालीची फटकेबाजी आहे. मॅच बदलली आहे. 34 करायच्या होत्या, आता 28 करायच्या आहेत. 13 बॉल मध्ये 28 धावा आणि 40 धाव्यांवरती खेळतोय. 14 बॉल मध्ये 3 बॉल वरती 3 षटकार आलेत. यावेळेस मात्र फुल टॉस, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय झेल. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये. 15 बॉल मध्ये 40 धाव्यांवरती बाद झालाय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता 4 षटकांचा खेळ संपलाय. 61 झाल्यात. 12 बॉल आणि इथून पुढे 28 करायचे आहेत. बारा बॉल आणि बनवायचे आहेत 28. विक्रम यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. तोपर्यंत 1 धाव. एका धावे बरोबरीतच 11 बॉल 27 करायच्यात. 61 झाल्यात. न्यू बॅटर मंगेश आलेत. यावेळेस उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहे. झेल मात्र सुटलाय तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. 2 धावा पाहायला भेटतायत. मॅच पुन्हा एकदा बदलली आहे. आता 1 ते 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणारे मोठे हिट खेळावे लागणार आहेत. 64 झाल्यात. धाव फलकावरती. बॅटची कड आहे तिथे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. जितके डॉट बॉल येणार आहेत ना तितका दबाव नक्कीच इथे येणार आहे. नऊ बॉल बाकी आहेत अजूनही. 64 झाल्यात. यावेळेस वाह काय फटका सजवलाय. चेंडू मात्र जाईल सीमारेषेकडे 4 धावेंसाठी. आला A1 क्वालिटीचा खणखणीत चौकार. 8 बॉल मध्ये इथून पुढे बनवायचे आहेत 21 ना 21 धावा. 2 बॉल मध्ये तर 2 मोठे हिट. 2 चौकार किंवा एखादा षटकार एखादा चौकार जर आला तर पुन्हा मॅच चांगली होऊ शकते.
आठ बॉल आणि 21 धावा. आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती तो आलाय. 8 बॉल मध्ये 21 करायच्या होत्या, आता 7 बॉल मध्ये 15 आल्यात. काय फटका सजवलाय, पूर्ण ओझ मात्र झोकून दिलंय. 7 बॉल 15 धावा. दबाव दबाव नक्कीच आता गोलंदाजावरती असणार आहे. मागडे षटक ठरलंय विक्रम कडून. 7 बॉल आणि एक धाव मैदानाच्या आतमध्ये आली आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5चा खेळ संपलाय. इथून पुढे 6 बॉल बाकी आहेत आणि बनवायच्या आहेत त्या मात्र 14 धावा. 6 बॉल आणि 14 धावा. काय होणार मॅच मध्ये? मला वाटतं गोलंदाजी ट्रॅकवरती आनंद बोडरे. आनंद बोडरेला पाहताय. 6 बॉल 14 अनुभव आहे त्याच्याकडे. कृष्णा सुद्धा हे षटक टाकू शकला असता, त्याने स्वतःला थांबवलं आणि संघातील प्रमुख असणारा गोलंदाज आनंद बोडरेला हे षटक दिले. 6 बॉल 14 धावा. पुन्हा एकदा ही मॅच रोमहर्षक स्थितीमध्ये. पाठीमागच्या 2 ते 3 मॅचेस सुद्धा अगदी शेवटच्या बॉल पर्यंत गेल्यात. ही सुद्धा मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकते, यामध्ये शंका नाहीये. 6 बॉल 14 धावा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न राहिलाय तिथे. एक तर धाव आली आहे. फेक खराब आहे नॉन स्ट्राइक एंडला. बॅटर मंगेशचा खेळ संपलाय. 5 बॉल आणि इथून पुढे 13. मंगेश निकमच्या 1500 धावा पूर्ण होत आहेत. क्रिक हिरोजला 1500 धावा. चांगली बॅटिंग सुद्धा केली आहे मैदानाच्या आतमध्ये. रामराजे. वा काय बॉल टाकलाय आनंद बोडरेने. कमालीचा चेंडू आहे. इथून पुढे 4 बॉल बाकी आहेत आणि 13 धावा करायच्या आहेत. 2 मोठ्या हिटची आवश्यकता आहे. येऊ शकतात. आनंद बोडरे चांगले षटक टाकलंय. 4 बॉल आणि इथून पुढे मात्र बनवायचे आहेत त्या 13 धावा. चार बॉल 13 धावा. यावेळेस डॉट बॉल आलाय. 3 बॉल आणि इथून पुढे बनवायचे आहेत 13. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. थर्ड अंपायर कडे डिसिजन आहे. चेक केलं जात आहे. व्हाईट साठी घेतलेला रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड पंचांनी तर व्हाईट बॉल घोषित केलाय.
इट इज व्हाईट बॉल. समीकरण बदललंय. बॉल बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता इथून पुढे 3 बनवायचे आहेत 12. यावेळेस खोलू टप्प्याचा बॉल आहे. नो बॉलचा इशारा आलाय मैदानाच्या आतमध्ये. मॅचचं समीकरण हो यावेळेस बॅकअप होता पाठी मागे, परंतु 3 धावा आलेत. आता मात्र नो बॉल. 3 बॉल बाकी असताना आता इथून पुढे 9 धावा. थोडस लक नाहीये मला वाटतं आता. राजवीर अँड स्वरांजली. शेवटचे 3 बॉल बनवायचे आहेत. 9 धावा. फ्री हिटची संधी असणार आहे. या बॉल वरती मोठा हिट नक्की खेळणार आहे, यामध्ये शंका नाहीये. श्रीनाथ समोरच्या दिशेने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आलाय आणि एकच धाव भेटतीये. मॅच पुन्हा एकदा रंगली आहे. शेवटचे 2 बॉल बनवायचे आहेत. 8 धावा. एखादा चौकार इथे, एखादा षटकार जर आला तर मॅच चांगली होऊ शकते. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाणार आहे, यामध्ये शंका नाहीये. 2 बॉल 8. आता पाहावं लागेल योगेश बनकर क्षमता आहे मोठे हिट खेळण्याची. ओलो टप्प्याचा बॉल आहे आणि एकच धाव आली आहे तिथे. 1 बॉल 7. षटकार जर आला तर सुपर ओव्हर पाहायला भेटणार का? एक बॉल आणि 7 धावा. पाहावं लागेल काय होणार आहे. आणि या स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर पाहायला भेटणार. आणि काय बॅटिंग झाली. एकदा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवूयात. काय मॅच झाली आहे मित्रांनो, कमालीची मॅच आहे.